अनु हा चल की गांगोळीला. थांब ना 5 मिनिट. अगं शाळेला उशीर होतोय, चल लवकर बरं. जेवायला काय बनवलंय? कांदा पातची भाजी. मला नाही घेऊन जाणार डब्बा. मग काय बनवायचं आता तुला भाजीला? भेंडी आहे का? आहे ना. बनव भेंडी. ठीक आहे. आता घरामध्ये भेंडीची भाजी आहे म्हणून मी तिला बनवून देते, नाहीतर ती तूप साखर चपातीच घेऊन गेली असती. अशी ही आजकालची मुलं आहेत. आमच्या लहानपणी तर आमच्या आईने ताटात जे वाढलं ना तेच आम्ही खाल्लेलं आहे. तर चला आज बनवूयात सुकी भेंडीची भाजी. आम्हाला कुणालाच पाणी घालून शिजवलेली भेंडीची भाजी आवडत नाही, तर चला तुमच्यासोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करते. थोडंसं तेल घातलेलं आहे, अर्धा मोठा चमचा, कारण आता आम्ही फक्त दोघींसाठीच ही भेंडी बनवतोय. जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी दिली. त्यानंतर बारीक चिरलेली भेंडी जी आहे ती सुद्धा तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायची. 4-5 लसणाच्या कुड्या घेतलेल्या आहेत, पण भेंडी चांगली फ्राय झाल्यानंतरच त्या लसणाच्या कुड्या घालायच्या, नाहीतर काय होईल, लसूण आपला करपून जाईल. त्यानंतर हळदपूड घातलेली आहे, धनेपूड घातलेला आहे, मीठ आणि थोडंसं साखर घातलेलं आहे. त्यामुळे जो भाज्यांचा तुरटपणा कडवटपणा असतो ना तो निघून जातो. भेंडी छान फ्राय झाल्यानंतर गॅस बंद करून मी त्याच्यामध्ये तिखट घातलेलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. त्यामुळे तिखट जे आहे ते आपलं करपणार नाही. आणि शेंगदाण्याचं कूट जे आहे सुरुवातीला घातलं तर खूप चिकट ही भाजी झाली असती. शेंगदाण्याचं कूट आणि तिखट व्यवस्थित भेंडीमध्ये परतून घेतल्यानंतर झाकण लावून 5 मिनिटं ठेवायचं. आणि त्यानंतर बघा आपली भाजी छान अशी मोकळी सुटसुटीत बनलेली असते. झाकण लावून ठेवल्यामुळे भाजी आपली मऊ होते, अगदी पाणी घालून शिजवल्यासारखी वाटते. जर तुम्हाला मऊ नको असेल तर झाकण लावायचं नाही. आता भेंडीची भाजी खाल्ल्यानंतर अनिका काय म्हणते बघा. मम्मी मला डब्याला 2 चपात्या दे, सगळं संपून आणते मी. बर.